So hello dear students, in this video we shall discuss the remaining part of the human male reproductive system. In the previous video we have seen, in previous some videos we have seen the internal genitalia which is present in the human male reproductive system. त्याच्यामध्ये मग तुमचे जे काही पूर्ण ऍक्सेसरी डक्ट्स आहेत, ज्या ज्या काही सगळे ऑर्गन्स आहेत ते आपण पूर्ण पाहिलेले आहेत सगळे. आता आहे एक्सटर्नल जेनायटालिया. आता एक्सटर्नल जेनायटालियामध्ये नेमकं काय काय येतं? इन द एक्सटर्नल जेनायटालिया देर आर टू ऑर्गन्स, दॅट इज फर्स्ट वन इज द पेनिस अँड सेकंड वन इज द स्क्रॉटम. नाउ हाऊ दिस पेनिस लुक्स. हा पेनिस नेमका आहे तरी कसा? सो दिस पेनिस लुक्स लाईक दिस. वी हॅव सीन दॅट वन. This is the penis. It is cylindrical organ. Okay, cylindrical organ, and this penis is consisted of three bundles of muscles. तीन प्रकारच्या muscles ने बनलेला आहे. And this penis at the lateral side, posterolateral side means this much part. हे बघा, this much part. दिस पोस्टेरो म्हणजे पाठीमागच्या साईडला, हा टिप आहे, हा पुढचा भाग, हा पाठीमागच्या साईडला. पोस्टेरो आणि लॅटरल. पोस्टेरो म्हणजे पाठीमागच्या साईडला आणि लॅटरल साईडला म्हणजे कडेला. देर आर टू मसल्स अँड दोज मसल्स आर कॉल्ड कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. अँड द मेडियन पार्ट, दिस मेडियन पार्ट is called, this dotted part, this part, this reddish colored part, this is the median. Median म्हणजे मधला भाग आहे. This is called corpus spongiosum. Corpus spongiosum. तर अशा दोन भागांना तुमचं पेनिस बनलेलं आहे. इट इज सिलेंड्रिकल, असं दंडगोलासारखं आहे, पूर्ण लंबगोलासारखं आहे. आणि त्याच्यात तीन प्रकारच्या मसल्स आहेत. पोस्टेरियर साईडला, लॅटरल साईडच्या दोन, कॉर्पोरा कॅव्हर्नोसा, ह्या दोन्हीचं नाव एकच आहे, पण पोस्टेरियर साईडला आणि लॅटरली आहेत. आणि ह्या दोन पोस्टेरो लॅटरल कॉर्पोरा कॅव्हर्नोसाला मधल्या मेडियन म्हणजे मध्यभागेत असलेल्या कॉर्पस स्पॉन्जिओझमनं सेपरेट केले. ह्या दोघांना या मधल्यानं सेपरेट केलेलं आहे. नाव दिस कॉर्पस स्पॉन्जिओझम at the middle side, it is having a small tube-like structure. त्या कॉर्पस स्पॉन्जिओमला मधल्या बाजूला एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. दॅट इज वी कॉल जनरली युरेथ्रा, ज्याला आपण काय म्हणतो युरेथ्रा. आणि तो पेनिसचा भाग आहे म्हणून त्याला आपण म्हणतो पिनाईल युरेथ्रा. त्याला कोणता युरेथ्रा म्हणतो? पिनाईल युरेथ्रा. तर हा पिनाईल युरेथ्रा मीन्स युरेथ्रा पासेस थ्रू दॅट कॉर्पस स्पॉन्जिओझम. कॉर्पस स्पॉन्जिओझम ऍट द टिप, जसं जसं तो शेंड्याकडे जातो, इट बिकम्स ट्रायंग्युलर. बघा आता हा कसा बनलेला आहे? ट्रायंग्युलर. इट बिकम्स ट्रायंग्युलर अँड दिस इज कॉल्ड ग्लान्स पेनिस. इट इज कॉल्ड ग्लान्स पेनिस. तो टिपला जाऊन तो कसा बनतो? असा ट्रायंग्युलर बनतो. दिस इज कॉल्ड ग्लान्स पेनिस. अँड ऑन द पेनिस देर इज ए कव्हरिंग ऑफ सच इरेक्टाईल टिश्यू. ह्या सुद्धा इरेक्टाईल टिश्यू आहेत. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि कॉर्पस स्पॉन्जिओझम बोथ आर इरेक्टाईल टिश्यूज. बिकॉज व्हेन द मेल बिकम्स स्टिम्युलेटेड, ज्यावेळेस मेल स्टिम्युलेट होतो, व्हेन सेक्शुअल अराउजल इज देअर, जिथं ज्यावेळेस मेल सेक्शुअल अराउजल मध्ये जातो, स्टिम्युलेट होतो, त्यावेळेस ह्या कॉर्पोरास कॅव्हर्नोसा आणि कॉर्पस स्पॉन्जिओझम ह्या दोन्ही इरेक्टाईल मसल्स ह्या इरेक्टही होतात. इरेक्टाईल मसल म्हणले मीन्स दे गेट लुजन्ड, दे गेट इरेक्टेड, दे गेट लुजन्ड, दे गेट इरेक्टेड. आणि म्हणून ह्या इरेक्टाईल टिश्यूज आहेत. आणि सोबत याच्यावरती एक कव्हरिंग आहे. दॅट कव्हरिंग इज ओव्हर द एंटायर पेनिस एक्सेप्ट दिस ग्लान्स पेनिस. ग्लान्स पेनिस वरचं हे कव्हरिंग मात्र पाठीमागं जातं ऍट द टाइम ऑफ कपुलेशन. अँड दिस कव्हरिंग ओव्हर द ग्लान्स इज कॉल्ड प्रिप्यूस. ह्या कव्हरिंगला कशाच्या वरती? तुमच्या ग्लान्स पेनिसच्या वरती. हा जो ट्रायंग्युलर पोर्शन आहे, या ट्रायंग्युलर पोर्शनच्या वरती एक स्किन फोल्ड येतो. त्या स्किन फोल्डला म्हणायचं प्रिप्यूस ऑर फोर स्किन. त्याला काय म्हटलं जातं? फोर स्किन. दिस इज द पेनिस अँड दिस इज अ मेल कपुलेटरी ऑर्गन. हा कसा ऑर्गन आहे? मेल कपुल म्हणजे
पुरुषामधला कपुलेशन करणारा ऑर्गन, मेल कपुलेटरी ऑर्गन, टोटली मेडअप ऑफ मसल्स, सगळा मसल नव्हे, देर इज नो बोन अँड इट इज हायली सप्लाइड विथ ब्लड कॅपिलरीज. ह्याच्यामध्ये ब्लड कॅपिलरीजचं खूप मोठं नेटवर्क असतं. तो म्हणून प्रत्येक वेळी ज्यावेळेस सेक्शुअल अराउजल होतं, ज्यावेळेस मेल स्टिम्युलेट होतो, त्यावेळेस पटकन तो इरेक्टही होतो आणि लूजही होतो. अँड दिस इज द मेल कपुलेटरी ऑर्गन अँड इट डिस्चार्ज स्पर्म इन टू द व्हेजायना. हा काय करतो? इट डिस्चार्ज स्पर्म इन टू द व्हेजायना. व्हेजायनामध्ये स्पर्म डिस्चार्ज करायचं सुद्धा काम हा करतो. इट ऑल्सो रिलीजेस युरिन आउटसाइड द बॉडी. ह्याचं काम काय आहे आणखी? रिलीज युरिन आउटसाइड द बॉडी. युरिन बॉडी, मेलच्या बॉडीच्या बाहेर टाकण्याचं सुद्धा काम या युरेथ्रल मिटस मधून होत असतं. तर अशा पद्धतीनं हा तुमचा कोणता आहे? पेनिस. अँड धिस पेनिस इज ऍक्टिंग ॲज कपुलेटरी ऑर्गन बिकॉज इट इज पोरिंग ऑर डिस्चार्जिंग स्पर्म इन टू द व्हेजायनल ट्रॅक ऑफ फिमेल. फिमेलच्या व्हेजायनल ट्रॅकमध्ये तो काय टाकायला? स्पर्म टाकण्याचं काम करायला. सो दिस इज द एक्सटर्नल जेनायटालियाचे दोन भाग, त्याच्यातला एक पेनिस आहे आणि दुसरा स्क्रॉटम. नाव आफ्टर दॅट पेनिस, ह्या पेनिसच्या नंतर नेक्स्ट आहे स्क्रॉटम. नाव दिस स्क्रॉटम, हाय दिस स्क्रॉटम हाऊ इट लुक्स, कसा आहे स्क्रॉटम? स्क्रॉटम इज मेड अप ऑफ 2 स्क्रॉटल सॅक्स. स्क्रॉटम हा 2 स्क्रॉटल सॅक्स न बनलेला आहे. हेअर इट इज पेनिस. समजा हा पेनिस आहे, हा पेनिस. तर ह्या पेनिसच्या बिहाइंड द पेनिस, पेनिसच्या पाठीमागं, ऑन बोथ साइड, पेनिसच्या दोन्ही साइडला पण पेनिसच्या पाठीमागं देर आर 2 स्क्रॉटल सॅक्स. 2 स्क्रॉटल सॅक्स असतात. अँड दीज स्क्रॉटल सॅक्स आर द एक्सटेन्शन ऑफ ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. हे सगळ्यात महत्वाचं. हे कुठून आलेले आहेत स्क्रॉटल सॅक? ऍक्च्युली हे एक्सटेंड झालेले आहेत. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीतल्या काही मसल्स खाली एक्सटेंड झाल्या, ताणल्या गेल्या आणि त्यांनी काय तयार केला? स्क्रॉटल सॅक्स तयार केल्या. आणि बोथ स्क्रॉटल सॅक्स कंबाईन टू फॉर्म स्क्रॉटम. दोघांना एकत्र मिळून स्क्रॉटम म्हणतो. वन इज द राईट स्क्रॉटल सॅक. एक कोणती आहे? राईट स्क्रॉटल सॅक. आणि दुसरी आहे लेफ्ट स्क्रॉटल सॅक. लेफ्ट स्क्रॉटल सॅक. Okay, and these scrotal sacs, both scrotal sacs have the wrinkled pigmented skin. दोन्ही स्क्रॉटल सॅक कशी आहे? कशानं बनलेली आहे? रिंकल्ड म्हणजे सुरकुतलेल्या, आणि पिगमेंटेड म्हणजे एकदम त्याच्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे दीज आर जनरली डार्कर इन कलर. तर अशा डार्कर कलरच्या आणि पूर्ण रिंकल्ड स्किन, सुरकुतलेल्या स्किन, ह्या दोन्ही स्क्रॉटल सॅक्स बनलेल्या असतात. आणि इनसाइड दॅट स्क्रॉटल सॅक देर इज प्रेझेन्स ऑफ टेस्टिस. ते आपण पाहिलेले टेस्टिस वगैरे सगळे इंटरनल जेनायटालियामध्ये. अँड दीज टेस्टिस आर रिटेन्ड इन द स्क्रॉटल सॅक. हे टेस्टिस स्क्रॉटल सॅक मध्ये कुणामुळे राहतात? बिकॉज ऑफ द मस्क्युलर सेप्टम. एक फायब्रोमस्क्युलर सेप्टम आहे. दॅट फायब्रोमस्क्युलर सेप्टम अटॅच द टेस्टिस टू द इंटरनल वॉल ऑफ स्क्रॉटल सॅक बाय ए फायब्रोमस्क्युलर सेप्टम दॅट इज कॉल्ड गुबर्नॅक्युलम. ज्याला आपण काय म्हणतो? गुबर्नॅक्युलम असं म्हणतो. बरोबर आहे. अँड दिस गुबर्नॅक्युलम डू नॉट अलाउ द मुवमेंट ऑफ टेस्टिस एनिवेअर एल्स. कुठंच तो टेस्टिसला हलवू देत नाही. अँड ॲट द अप्पर पार्ट ऑफ द टेस्टिस आर अटॅच्ड टू द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी बाय द स्पर्मॅटिक कॉर्ड. वर टेस्टिस कुणाला जोडलेले आहेत? स्पर्मॅटिक कॉर्डला वरच्या बाजूला जोडलेले आहेत. आणि म्हणून टेस्टिसची मुवमेंट सहजासहजी इकडं तिकडं होत नाही. ते आपण स्पर्मॅटिक कॉर्ड वगैरे पाहिलेले आहेत, इंग्विनल कॅनॉल वगैरे, हे सगळ्या चर्चा केलेल्या आहेत. नाव दिस स्क्रॉटम, ह्या स्क्रॉटल सॅक्सचं किंवा स्क्रॉटमचं फंक्शन काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं आहे, इट प्रोटेक्ट्स द टेस्टिस. इट प्रोटेक्ट्स द टेस्टिस. तो टेस्टिसला काय करतो? प्रोटेक्ट. बोथ टेस्टिसला तो प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. ऑल्सो इट मेंटेन्स द टेम्परेचर ऑफ द टेस्टिस. मेंटेन टेम्परेचर ऑफ द टेस्टिस. टेम्परेचर ऑफ टेस्टिस लोअर दॅन बॉडी टेम्परेचर. किती लोअर? तेही मी मागितलं 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर टेस्टिसचं आपल्या बॉडीपेक्षा कमी असतं. बिकॉज दॅट टेम्परेचर इज हेल्पफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ स्पर्म. स्पर्म आपल्या बॉडी टेम्परेचरला प्रोड्यूस होत नाहीत इन द केस देअर नंबर डिक्रीजेस.
और लेस नंबर ऑफ स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड, ऍक्टिव्ह स्पर्म तयार होत नाहीत, म्हणून टेस्टिसचं टेम्परेचर आपल्याला आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी ठेवावं लागतं. 33 डिग्री 34 डिग्री एवढं टेम्परेचर आपल्या बॉडीचं ठेवलं तर तिथं टेस्टिसचं ठेवलं तर तिथं काय होतं, स्पर्मचं प्रोडक्शन लार्ज अमाऊंटमध्ये होतं. म्हणून मेंटेन द टेम्परेचर ऑफ टेस्टिस लोअर बाय 2 to 3 डिग्री सेल्सिअस दॅन बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनं कमी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम टेस्टिस करतं. तुमच्या आपलं स्क्रॉटल सॅक्स करतात आणि टेस्टिसला प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा कोण करत असतात, या स्क्रॉटल सॅक्स करत असतात. अँड अकॉर्डिंग टू बिकॉज ऑफ द प्रोसेस अँड दीज 2 स्क्रॉटल सॅक्स आर इंटरनली सेपरेटेड. ह्या 2 स्क्रॉटल सॅक्स एकमेका पुढं पेनिस आहे, त्याच्या पेनिस पुढच्या बाजूला आहे आणि 2 स्क्रॉटल सॅक्सच्या मध्ये एक पडदा आहे, एक सेप्टम आहे. अँड दॅट सेप्टम इज कॉल्ड ट्युनिका डॉर्टोस. त्या सेप्टमला काय म्हटलं जातं, ट्युनिका डॉर्टोस. बघा DARTOS, ट्युनिका डॉर्टोस हा सेप्टम 2 स्क्रॉटल सॅक्सच्या मध्ये असतो. अँड such a septum separate the 2 scrotal sacs from each other and 2 testis from each other. 2 टेस्टिसला एकमेकापासून वेगळं ह्या ट्युनिका डॉर्टोस मसलनं केलं जातं. अँड दिस ट्युनिका डॉर्टोस मसल हेल्प फॉर ड्रॉविंग द पेनिस क्लोज अँड अवे फ्रॉम द बॉडी अकॉर्डिंग टू द नीड. मग कधी कधी टेस्टिसला लूज सोडायचं का त्याला जवळ घ्यायचं, म्हणजे त्याला आकडून घ्यायचं का प्रसरण पाहू द्यायचं, म्हणजे त्याला मोकळं सोडायचं का म्हणजे हँगिंग पोझिशनमध्ये असं पेंडुलम सारखं सोडायचं, कारण आपला पेनिस सुद्धा एक पेंडुलेट ऑर्गन आहे, तो सतत असा मुवमेंटमध्ये असतो. तसं हे स्क्रॉटल सॅक सुद्धा काय असतात, अशा पेंडुलम सारख्या सुद्धा मूव्ह होतात. म्हणजे ते कोण ठरवतं त्याला मुवमेंट होऊ द्यायची नाही, त्याला लूज सोडायचं का क्लोज घ्यायचं, बॉडीच्या जवळ आणायचं का दूर, अकॉर्डिंग टू द सीझन, हिवाळा उन्हाळ्या याच्यानुसार आणि डिपेंडिंग अपॉन द सेक्शुअल अराउजल द स्क्रॉटल सॅक्स गो अवे अँड कम क्लोज टू द बॉडी. बॉडीच्या क्लोजही येतात आणि अवेही राहतात. हे कुणामुळं, ओनली द ट्युनिका डॉर्टोस नावाच्या मसलमुळं. तर अशा ह्या मसलमुळं तुमच्या टेस्टिसच्या ज्या स्क्रॉटल सॅक्स आहेत त्या लूज किंवा आखडून घेतल्या जातात. सो दिस इज ऑल अबाउट द स्क्रॉटम. हे कुणाबद्दल आहे, स्क्रॉटम. सो हे एक्सटर्नल जेनायटल, एक्सटर्नल म्हणजे बाहेरून दिसणारे जे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते 2 आहेत, एक पेनिस आहे आणि दुसरा स्क्रॉटम आहे. तर पेनिस हा मेल कपुलेटरी ऑर्गन आणि स्क्रॉटम हा टेस्टिसला प्रोटेक्ट करणारा एक स्किनचा पाऊच, ऑल वी मे कॉल इट लूज पाऊच. स्क्रॉटल सॅक्सचं वर्णन जर आपल्याला करायचं असेल, द लूज पाऊच मेड अप ऑफ मसल्स. कशानं बनलेले आहेत, मसल्सनं बनलेले ह्या लूज पाऊच विच आर हँगिंग आउटसाइड द बॉडी. बॉडीच्या बाहेर, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर त्या हँगिंग पोझिशनमध्ये आहेत. मीन्स दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम द ॲब्डॉमिनल मसल्स. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्याच मसलमध्ये फिटल लाईफमध्ये आपल्याला असतात, बट दे देन डिसेंड आउटसाइड द बॉडी. आता इफ इन सम पर्सन्स, काही पर्सन्समध्ये दीज स्क्रॉटल सॅक्स डू नॉट कम आउट ऑफ द बॉडी, ते बॉडीच्या बाहेर डिसेंड होत नाहीत, दे डोंट डिसेंड आउटसाइड द बॉडी. अँड इन सच केस दॅट डिसीज इज कॉल्ड क्रिप्टॉर्किडिझम. त्या डिसीजला काय म्हणायचं, क्रिप्टॉर्किडिझम. काय आहे हा क्रिप्टॉर्किडिझम? क्रिप्टॉर्किडिझम इज द डिसीज और इट इज द कंडिशन इन विच the scrotal sacs don't descend outside the abdominal cavity. ह्या स्क्रॉटल सॅक्स काही पुरुषामध्ये दिसतच नाही, म्हणजे त्या पूर्ण ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या आतच असतात. मग स्क्रॉटल सॅक्सच ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या आत आहेत, याचा अर्थ टेस्टिस सुद्धा कुठं आहेत, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये आहेत. म्हणजे टेस्टिस आणि स्क्रॉटल सॅक हे त्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर येत नाही. मग अशा आजाराला, अशा कंडिशनला म्हणायचं क्रिप्टॉर्किडिझम. अतिशय महत्वाची टर्म आहे, लक्षात ठेवा. अँड दिस क्रिप्टॉर्किडिझम मे लीड टू द स्टरिलिटी इन मेल्स. ह्याचं रूपांतर नंतर तो पुरुष नपुसक बनायला लागतो, म्हणजेच तो स्पर्म प्रोड्यूस करू शकत नाही, म्हणजेच ही कांट गिव्ह बर्थ टू द यंग वन. कारण तो स्पर्मच प्रोड्यूस होत नाही. स्पर्म प्रोड्यूस होत नसल्यामुळं, त्याच्यात सेक्शुअल अराउजल होत नसल्यामुळं तो फिमेलला कुठल्या फर्टिलाइज करू शकत नाही आणि त्याला मूलबाळ होण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून कुठल्याही पर्सन्समध्ये, मेल पर्सन्समध्ये हे टेस्टिस आणि ह्या स्क्रॉटल सॅक्स बाहेर आल्या पाहिजेत. अदरवाईज द कंडिशन मे बी अराइज्ड अँड दॅट कंडिशन इज कॉल्ड क्रिप्टॉर्किडिझम. या कंडिशनला काय म्हटलं जातं, क्रिप्टॉर्किडिझम असं म्हटलं जातं. तर ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. त्याच्यामुळं आपले टेस्टिस हे ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर डिसेंड झाले पाहिजे, ते बाहेर येऊन असे हँगिंग पोझिशनमध्ये राहिले पाहिजेत, जेणेकरून देअर मे बी
मोर प्रोडक्शन ऑफ स्पर्म, जेणेकरून तिथं प्रोडक्शन स्पर्मचं जास्त होईल आणि तो मेल फर्टाईल राहील याची काळजी या टेस्टिस आणि स्क्रॉटल सॅक्स कडून घेतली जाते. तर ही कंडिशन एक लक्षात ठेवा, दॅट इज द क्रिप्टॉर्किडिझम. ओके, अँड दिस इज ऑल अबाउट द स्क्रॉटम. हे झालं स्क्रॉटम बद्दल. नेक्स्ट वी आर गोइंग टुवर्ड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इन दिस व्हिडिओ जस्ट वी शॅल डिस्कस व्हॉट आर द पार्ट्स इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट काय काय आहेत लेकरांनो लक्षात घ्या. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज कन्सिस्टेड ऑफ ए पेअर ऑफ ओव्हरीज. पेअर ऑफ ओव्हरीज, बघा ओव्हरीजची जोडी. देन पेअर ऑफ फॅलोपियन ट्यूब्स. फॅलोपियन ट्यूब्स और ओव्हिडक्ट्स, त्याला असं सुद्धा म्हटलं जातं, ओव्हिडक्ट्स, फॅलोपियन ट्यूब्स किंवा ओव्हिडक्ट्स. देन सिंगल युटेरस. देन सिंगल व्हेजाइना. देन एक्सटर्नल जेनायटालिया, बाहेरचा भाग, फिमेलचा बाहेरून दिसणारा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग. जसा मेलमध्ये एक्सटर्नल जेनायटालिया 2 होते, तसं फिमेल एक्सटर्नल जेनायटालिया, और इट इज ऑल्सो कॉल्ड व्हल्वा. नेक्स्ट 6th पार्ट इज एक्सटर्नल जेनायटालिया और व्हल्वा. वेस्टिब्युलर ग्लैंड्स or these are also called accessory glands. बघा इथं सुद्धा ग्लँड्स आहेत, वेस्टिब्युलर ग्लँड्स और accessory glands. अँड 7th पार्ट वेस्टिब्युलर ग्लँड्स नंतर मॅमरी ग्लँड्स. बघ, these much parts are present in the female reproductive system. हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहे. आता पेअर ऑफ ओव्हरीज जर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काढण्याचा जर प्रयत्न केला, हाऊ इट लुक्स, कशी आहे, जस्ट आय विल फिगर आउट. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम लुक्स लाईक दिस. Just I am here drawing a rough diagram. What are the parts in the female reproductive system? These are the parts in the female reproductive system. Baga, these are the pair of ovaries. I will show here by red color. These red colored oval shaped, almond shaped bodies present on either side of the pelvic girdle. pelvis बाजूच्या दोन्ही साइडला ह्या 2 ओव्हरीज असतात, म्हणून पेअर ऑफ ओव्हरीज. देन पेअर ऑफ फॅलोपियन ट्यूब्स. हे बघा, ही एक ट्यूब आणि इथून ही एक ट्यूब. दिस मच पोर्शन इज कॉल्ड फॅलोपियन ट्यूब. त्याच्यातही मग बरेच आहेत, अँपुल्ला रिजन आहे, फिम्ब्रिया आहेत, इन्फंडिबुलम आहे, ते काय काय आहेत आपल्याला डिटेलमध्ये बघायचंच आहे. तर पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ फॅलोपियन ट्यूब्स और दीज आर ऑल्सो कॉल्ड ओव्हिडक्ट्स. या 2 डक्ट्सला काय म्हटलं जातं, ओव्हिडक्ट्स. देन दिस मच पार्ट, हेअर द बेबी इज टोटली नरिश्ड फॉर 9 months. 9 महिन्यापर्यंत जवळपास बाळ येतं असतं. दॅट पार्ट इज कॉल्ड युटेरस. या पार्टला काय म्हणायचं, युटेरस. अँड दिस पार्ट इज व्हेजाइना म्हणजे योनी मार्ग, युटेरस म्हणजे गर्भाशय. ह्या पूर्ण तुमच्या फॅलोपियन ट्यूब्स आणि हे 2 काय आहेत, ओव्हरी. अँड दीज ओव्हरीज आर अटॅच्ड टू द युटेराइन वॉल बाय ए युटेराइन लिगामेंट. ह्या ओव्हरीज युटेराइन वॉलला युटेराइन लिगामेंटने, हे बघा ही जी लिगामेंट मी दाखवलेली आहे, ह्या लिगामेंटनं ह्या ओव्हरीज या युटेराइन वॉलला काय केलेले असतात, अटॅच केलेले असतात. आणि इव्हन हे ऑल दीज पार्ट्स आर अटॅच्ड टू द ॲब्डॉमिनल मसल. वरच्या ॲब्डॉमिनल मसल्सला सुद्धा अटॅच असतात बाय ए पेरिटोनियल फोल्ड ऑफ स्किन. पेरिटोनियल फोल्ड ऑफ स्किन हे सगळे पार्ट वरच्या बाजूला सुद्धा काय केलेले असतात, अटॅच केलेले असतात. तर हा झाला व्हेजाइना, युटेरस, हे पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स किंवा फॅलोपियन ट्यूब्स आणि ह्या 2 पेअर ऑफ ओव्हरीज. हे झाला इंटरनल पार्ट. एक्सटर्नल जेनायटालिया और व्हल्वा, देर आर सो मेनी पार्ट्स आउटसाइड द व्हेजाइना. व्हेजाइनाच्या बाहेर
परंतु बाहेरून दिसणारे काही फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये सुद्धा काही भाग आहेत. त्या टोटल भागांना मिळून एकच शब्द त्यांनी वापरलेला आहे, व्हल्वा. ते कोणते कोणते पार्ट आहेत? लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, क्लायटॉरिस, असे काही भाग आहेत. तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. व्हल्वा. And the sixth part is vestibular glands. Inside the vagina, व्हेजायनाच्या आत गेल्यानंतर मधल्या बाजूनं देअर आर टू ग्लँड्स, दोन ग्लँड्स असतात. दोज टू ग्लँड्स आर कॉल्ड ए पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स, म्हणून जोडी आहे वेस्टिब्युलर ग्लँड्सची. दे सिक्रीट द कपुलेटरी फ्लुइड, कपुलेशनसाठी महत्वाचं लागणारं फ्लुइड ह्या वेस्टिब्युलर ग्लँड्सद्वारे मधल्या बाजूनं सिक्रेट केलं जातं ऍट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स, ऍट द टाइम ऑफ कपुलेशन. तर हे वेस्टिब्युलर ग्लँड्स आहेत, और दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲक्सेसरी ग्लँड्स. अँड ॲट लास्ट द मॅमरी ग्लँड्स, दीज आर प्रेझेंट इन द चेस्ट पार्ट ऑफ द फिमेल. फिमेलच्या चेस्ट पार्टमध्ये या मॅमरी ग्लँड्स असतात. तर सच मॅमरी ग्लँड्स आर देअर इन द चेस्ट पार्ट ऑफ द फिमेल. तर ह्या मॅमरी ग्लँड्स दीज आर ऑल्सो पेअर्ड. ह्या सुद्धा कशा आहेत? पेअर्ड ग्लँड्स आहेत मॅमरी ग्लँड्स. दीज सिक्रीट द मिल्क फॉर द नरिशमेंट ऑफ यंग वन. बाळाच्या वाढीसाठी मिल्क प्रोड्यूस करण्याचं काम ह्या मॅमरी ग्लँड्सद्वारे केलं जातं. अँड दीज आर प्रेझेंट इन द चेस्ट रिजन. तर अशा ह्या पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स, पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स, एक्सटर्नल जेनाटॅलिया और व्हल्वा. व्हल्वामध्ये कोणते कोणते भाग आहेत ते आपल्याला बघायचे. देन व्हेजायना, देन युटेरस, देन द पेअर ऑफ फॅलोपियन ट्यूब्स, अँड देन पेअर ऑफ ओव्हरीज. अँड ओव्हरीज प्रोड्यूस एग. egg or ovum is produced by the ovary at the different stages of the development. वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या ओव्हरीचा. आपल्याला ज्यावेळेस पूर्ण स्ट्रक्चर बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला ओव्हरीमध्ये कसा ओव्हम तयार होतो, एग कसा तयार होतो, दॅट वी शॅल डिस्कस इन द नेक्स्ट सेपरेट व्हिडिओ. सो थँक यू गाईज.